नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे रागावलेल्या रुसलेल्या आपल्या अर्जुनची छान प्रकारे समजूत काढताना आपल्याला सायली दिसणार. सायलीसोबत तो बोलत नाही आहे. मग ती त्याला गुदगुल्या करू का म्हणत त्याच्या मागे मागे धावू लागते आणि तो पुढे पुढे पळू लागतो. आपल्याला हे सगळं दृश्य बघताना फार भारी वाटेल. आणि खरं सांगायचं तर त्या दोघांमधली केमिस्ट्री खूप सुंदर आहे. त्यात आपली सायली त्याला म्हणू लागते की मी फार लकी आहे, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि त्यामुळे मला माझ्या आयुष्यातली ही सगळी नाती मिळाली. त्यात तो म्हणतो जर लकी कोणी असेल तर त्यात माझाच पहिले नंबर लागेल. तर ती म्हणते कसं काय? तर तो तिला म्हणू लागतो की सगळ्यात जास्त लकी तर मी आहे, कारण तू विचारतो मला. तर ती म्हणते सांगा ना काय कारण आहे. तर तो तिला चिडवू लागतो, तू ओळख बरं काय असेल असं काही कारण असेल ज्यामुळे मी सगळ्यात जास्त लकी आहे. तर ती म्हणते मला माहीत नाही, तुम्ही सांगा तर खरी. आता इथे थोडंसं लागल्यामुळे हा आपला अर्जुन दमत खमत कसं तरी उठतो आणि त्याच्या कपाटामध्ये एक गोष्ट घ्यायला जातो आणि सायलीला मग तो सांगतो, थांब मी तुला सांगतो मी कसा लकी आहे. आपण इकडे पाहत आहोत. आता इथे 5 जणांची मीटिंग चालली आहे 2 वेगवेगळ्या ठिकाणांवरनं. सचिन आणि प्रिया हे लेडीज डिपार्टमेंटमधले जेल आहे तिथे जाऊन आता बोलत असतं. सचिन खरं तर तिला सांगत असतो की आपल्याला तर सायली अर्जुनच्या विरोधात सगळ्यांना एकत्र यायला हवं. आणि इकडे महिपत, नागराज आणि राकेश हे 3 जणं मिळून मीटिंग करत असतात आणि ह्या सगळ्यांनी मोबाईल फोन कनेक्ट केलेले आहे, तेही फोनवरती बोलण्यासाठी. आता हे 5ही जण एकाच ठिकाणी बसून एकाच कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे ते आता ह्या विषयावरती चर्चा करू लागतात. आपण इथे पाहू शकतो सुभेदारांना त्यांची तन्वी आणि किल्लेदारांनाही त्यांची तन्वी मिळाली. म्हणजे आता ते फार आनंदी, त्यांच्या आयुष्यात आनंदी आनंद झाला आहे. आपण इतकी वर्ष दबून ठेवलेलं जे कारण होतं ते आता त्यांना सगळ्यांना समजलं. आता ते सगळ्यात पहिले जी गोष्ट करतील त्याच गोष्टीच्या विरुद्ध आपण गोष्ट करायची आणि त्यांना आयुष्यभर दुःख लागेल असं काहीतरी घटना घडवून आणायची. तर आता आपण इकडे पाहतोय अर्जुनना सायलीला म्हणू लागतो सगळ्यात जास्त लकी तर मी आहे. तर लकी असण्याचं कारण काय, तर तो सांगू लागतो की माझ्याकडे तुझ्यापेक्षाही जास्त आनंद आहे, कारण माझी बालपणीची मैत्रीण आणि माझी आत्ताची बायको सायली, तन्वी आणि सायली दोन्हीही व्यक्ती माझ्या आयुष्यात किती महत्त्वाच्या आणि त्या माझ्याशी कनेक्टेड आहे, म्हणून मी जास्त लकी. तर आपण इथे पाहू शकतो की सायली म्हणते अरे वा, त्याच्यामुळे तुम्ही जास्त लकी आहे का, बरं बरं. सायली आणि अर्जुनमध्ये छान अशा गप्पा रंगलेल्या असतात. आपण इकडे पाहतोय जी मीटिंग 5 जणांची डोक्यांची भरली ती काय, आता ही सभा माकडांची कशी रंगत आणते. हे जे 5 माकडं जे आहे ते आता एकाच डोक्याने विचार करायचं ठरवतात, कारण 5 जणांची वेगवेगळी 5 विविध दिशेंना डोकी भाग पळणार. मग ती चालणार कशी आणि वर्कआउट होणार की नाही. त्याच्यापेक्षा ना आपण 5 जण मिळून एकाच डोक्याने जर काम केलं तर आपल्याला जे हवं आहे ते आपण प्राप्त करू शकतो. आपल्याला मेन काय हवं आहे, तर सायली अर्जुनच्या आयुष्यात दुःखच दुःख, हो की नाही. त्यांच्या घराण्याची सगळ्यात मेन ताकद काय माहिती ना, तर ते म्हणू लागतात हो त्यांची एकी. तर तितक्यात ना आपण पाहतोय की प्रियाची जी कॉन्स्टेबल असते ना, हवालदार, जिच्या फोनवरून हे बोलत असतात, ती येते आणि म्हणते की मला माझा फोन द्या नाही तर माझी नोकरी जाईल. आता जेलर साहेब येतच असतील तरी ते सचिन म्हणतो पैसे दिले काही कवड्या नाही, थोडा वेळ बाहेर थांबा, आमची मीटिंग झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला फोन वापस देणार नाही. तर ती म्हणते थोडाच वेळ बरं का, पटकन मी बाहेर थांबते, पटकन आवरा. तर आता इथे आपण पाहतोय नागराज सोबत महिपत असतो, तो म्हणू लागतो की मी बाबा महिपत झाले, त्याच्यामुळे मी काही जर केलं तर मी लगेच सगळ्यांची नजर येतील, मी त्यापेक्षा आहे ना गुप्त कामगिरी करेल. मी महिपत असूनही कोणाला कळणार नाही की मी महिपत आहे आणि मी एवढे सगळे कांड करतोय. मी आश्रमात राहून ह्या दोघांना त्रास देणार आणि तुम्ही जेलमध्ये राहून त्या दोघांना त्रास द्यायचा. तर काय काय करायचं, इथे आता त्यांचं डिस्कशन चालू होतं. तर इथे प्रिया म्हणते की माझं ऐका, मी त्या घरातल्या प्रत्येकाची नस ओळखते. माझ्या म्हणण्यानुसार जर जो प्लॅन आहे तो जर चालू झाला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. तर आता इथे नागराज नाही म्हणतो असतो हिच्या डोक्यानं चालायला. तर महिपत म्हणतो की नाही, ती जे सांगते ते ऐकावं लागेल, तिला सगळ्यांची नस माहिती आहे, त्यामुळं कुणाशी काय बोलायचं, कसं बदलं घ्यायचं, सगळं काही तिच्या म्हणण्याप्रमाणेच आपण करूया. तर आता महिपत ह्या गोष्टीला तयार असतो, राकेश तयार असतो, आपला सचिन पण तयार असतो. पण नागराजला मात्र आता हिच्या डोक्यात चालायचं का असं वाटू लागलेलं असतं. पण महिपत समजावून सांगतो की नाही, ती त्या घरात राहिली आहे, त्यांची नस माहिती, तिच्या मदतीनेच आपण आता हे जे आता सायली अर्जुन विरुद्ध मिशन चालवलं आहे ना ते यशस्वी होऊ शकतं. तर महिपतने नागराजला समजावून सांगितलं
आणि आता जो प्लॅन इथे ज्या प्रियाने जो सांगितला आहे तोच काम करेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि सगळेजण आता तिच्या खरं तर सायली आणि अर्जुनच्या विरोधात एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळणार. आणि हे सगळ्या गोष्टीची मुखिया जर कोणी असेल तर ती मुखिया म्हणजे प्रिया आहे. आपण इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पाहू शकतो अर्जुन सायली यांच्या खोलीमध्ये सायली झोपलेली असताना डोळे उघडते तेव्हा तिच्यासमोर अख्खं घर उभं असतं. सगळेजण तिला हसू लागतात. सगळ्यांना पाहिल्यावर तिला फारच कसं तरी व्हायला लागतं की तुम्ही सगळे इथे. तर ते म्हणू लागतात की हो तुला उठवायला, कारण आता इतकी वर्ष तू आमच्यासोबत नव्हती. आता आमची तन्वी आमच्याकडे वापस आली आहे तर आम्ही ठरवलं की तिच्यासोबतच सगळं खायचं प्यायचं, तिच्याशिवाय एकही क्षण जागायचं नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही तुझी वाट पाहत होतो, पण तू काही आली नाही अजून खाली. आम्ही अजून कोणीही काहीही खाल्लेलं नाही, नाश्ता पण केलेलं नाही, चहाही पिलेली नाही, कॉफीही पिलेली नाही, फक्त तुझी वाट पाहण्यातच आजचा पूर्ण दिवस घालवला आहे. तर आपण इकडे पाहू शकतो की इथे सगळेजण हसू लागतात की सायली तू आमच्यासाठी किती महत्त्वाची, कळलं का तुला? तुझ्यासाठी आम्ही सगळेजण सगळ्या गोष्टींचा त्याग करून बसलो आहे. तरी हे ऐकल्यावरती सायलीला फार वाईट वाटतं की तुम्ही कशाला वेळ काढला, एवढा वेळ तुम्ही जायला हवं होतं, तुमचं आवरून तुम्ही खाऊन पिऊन घ्यायला हवं होतं. तर आता इथे प्रत्येकजण म्हणतो की नाही, जोपर्यंत आमची तन्वी आमच्यासोबत येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही खाणार पिणार नाही. इथे तन्वीचा मामा तर म्हणू लागतो की तुझ्यासोबत इतकी वर्ष राहायची जी स्वप्न आमची अर्धुरी राहिली आहे ते आता आम्ही पूर्ण करायचं ठरवलं आहे. त्याच्यामुळे आम्ही तुझं काही नाही ऐकणार, आम्ही आमच्या मनानेच करणार. आम्ही पूर्ण वेळ हा आता तन्वीसाठीच वापरणार. प्रत्येकजण तिचं कौतुक करू लागतं. अगदी राजकुमारी म्हणत तिला कोण ब्रश देतं आहे, कोण साबण देतं आहे, कोण टॉवेल देतं आहे, कोण ड्रेस काढून देतं आहे. तर हे सगळे लाड तन्वी म्हणते की मला करून घ्यायला फार आवडतं आहे. मी इतकी वर्ष ज्या गोष्टीला मुकले ती गोष्ट पण आता मी तुमच्या सगळ्यांकडनं करून घेणार, लाड करून घेणार. प्रतिमा आता सगळ्यांना म्हणते की मी सायली आलो एक अनाऊन्समेंट करणार आहे, आपण सगळेजण खाली थांबूया, ती आली की मग सांगते मी तुम्हाला काय. खरं तर आता इथे आपण पाहतोय ही जी सभा भरली ना, ही 5 माकडांची, या सभेत हा विषय झाला पण आहे. जी गोष्ट तर प्रतिमा बोलणार आहे. तर विषय काय माहिती का, आपण आता सगळ्यात पहिले जेव्हा सायली तन्वी ही गोष्ट ज्या वेळेला किल्लेदाराला कळेल ना, तर तो सगळ्यात पहिले काय करेल, प्रियाच्या नावावरती जी प्रॉपर्टी त्यांनी केली होती त्याच्यानंतर जो गडबड गोंधळ झाला त्याच्यानंतर ती त्याने काढून घेतली आणि तन्वीला आपण आपल्या प्रॉपर्टीतून बेदखल केले असं जाहीर केलं होतं. पण आता आपली मुलगी ही सायली हे कळल्यावरती तो सगळ्यात पहिले तो पेपर वगैरे जमा करून सगळी प्रॉपर्टी ही तन्वीच्या म्हणजे सायलीच्या नावावर करणार. तर आपल्याला हीच गोष्ट घडण्या अगोदर जर आपण पेपर्सच गायब केले तर, असा प्रश्न आता तन्वीने विचारला आहे सगळ्यांना. आता आपण हेच इथे बघतोय की किल्लेदारांनी सगळी प्रॉपर्टी प्रियाच्या नावावरनं काढून घेतली होती, म्हणजे खऱ्या तन्वीच्या नावावरनं, आणि तिला परत कधी प्रॉपर्टी द्यायची नाही असा एक पेपरही बनवलं होता. पण आता घडलं काय की तन्वी कोण आहे हे कळल्यामुळे आता हे सगळं चित्रच पलटणार आहे. तर आता इथे आपण पाहतोय की प्रतिमा हिर किल्लेदार म्हणजे आपल्या रविराजच्या वतीने बोलू लागते की त्यांनी घेतलेल्या निर्णयावरती त्यांनीच आता चेंजेस करायचं ठरवलं आहे. मग काय तर चेंज करून आता नाव आपल्या तन्वीचं टाकून सगळी प्रॉपर्टी सगळं काही ह्या तन्वीच्या नावावर करायचं असं ठरलेलं आहे. तर आपण इथे पाहू शकतो की खरं तर आपल्या सायलीला सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे. ती म्हणत असते की मला काही नको. पण इथे प्रतिमा त्या आपल्या अर्जुनला म्हणू लागते की हे बघ बाळा, तू ना आता जा माझ्या घरी आणि मी जिथे सांगते तिथे जाऊन पेपर शोधून ते पेपर आण आणि सगळी दुरुस्ती करून घे आणि आपण रविराज जिथे तिथे जाऊन त्यांची सही आणू आणि सगळी प्रॉपर्टी आता तन्वीच्या नावावर करू. तन्वीला फार वाईट वाटत असतं की माझ्यासाठी एफडी वगैरे मोडणं आणि हे सगळं कशाला, पण आता ते सगळं भागच आहे. हा सगळा भाग आपण ह्या सिरियलचा पाहू शकतो. इथे आता सगळी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी प्रिया प्रयत्नशील आहे. तिला सगळी प्रॉपर्टी ही तन्वीच्या नावावरती जाऊ द्यायची नाही, त्याच्यामुळे ती खूप प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळणार, स्वतःला त्रास करून घेतानाही पाहायला मिळणार. पण आता आपण इकडे पाहू शकतो की हा जो प्रकार चालला आहे तो कशासाठी, तर सायली आणि अर्जुन यांना उद्ध्वस्त करण्यासाठी. नागराज पण राकेशला तेच सांगू लागतो की सगळ्यात पहिले दादा काय करेल की सगळी प्रॉपर्टी ही उचलेल आणि त्या सायलीच्या म्हणजे तन्वीच्या नावावरती करेल. त्याच्यासाठी आपण ओरिजिनल पेपर आधीच जर गायब केले तर कोणाला काहीच कळणार नाही. तर आपण इथे पाहतोय सगळेजण ह्या गोष्टीवर बोलत आहे की अर्जुन सायलीची कशी आपण बँड वाजवायची. त्याच्यासाठी आपण जे प्रॉपर्टीचे पेपर ते सगळ्यात पहिले चोरायचे, ते चोरण्याचे ठिकाण त्या जिथे कुणाला मिळणारच नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहू शकतो की ते जेव्हा प्रयत्न करतील कोणी चोरले, पण तोपर्यंत त्यांना उत्तर भेटणारच नाही आणि आपल्याला आणखी जास्त वेळ मिळेल की खरी तन्वी ती नाही आहे,
मीही नाही आहे तर मग आहे तरी कोणतं तिसरीच व्यक्ती तन्वी म्हणून आता येणार आणि सगळ्या कुटुंबाला खूप त्रास देणार, हेही आपण पाहू शकतो. तर आता आपण पुढील भागामध्ये हेही पाहतो आहे की ज्यावेळेला सगळेजण खाली येऊन हॉलमध्ये बसतात ना, त्यावेळेला तन्वीला म्हणजेच खरं तर सायलीला सगळी प्रॉपर्टी दिल्याचं इथे प्रतिमा सांगते आणि त्या पेपर्स वगैरे ती सही वगैरे करायची आहे. तर ते पेपर घेऊन यायलाही इथे कल्पना सांगते अर्जुनला म्हणते की आमच्या घराची चावी घे आणि मी ज्या ठिकाणी जे सगळे पेपर ठेवले ते पेपर मिळवायचे आणि ते पेपर गायब केले की आपल्याला मग त्या गोष्टीचा फायदा होणार आणि ओरिजिनल पेपर्स जोपर्यंत बनत नाही, सापडत नाही, तोपर्यंत दुसरे डुप्लिकेटही दिले जात नाही. त्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तर आता आपण इकडे पाहतोय की महिपत निघून गेल्यानंतर नागराज विचारात पडतो की हा म्हणतोय खरी, पण सायली ह्या सगळ्या प्रकारात आपल्याला मदत नाही करणार. आपल्याला आपलंच हातपाय मारून बाहेर पडावं तर लागणारच. आणि जी सायली आहे तन्वी म्हणून, तर सायली म्हणत असते की मला कुठल्याही गोष्टीत काहीच इंटरेस्ट नाही आहे, पण सगळेजण म्हणतात की तुझ्या आईवडिलांचं प्रेम आहे, तू त्याला जर वेळ नकार नको देऊ, तू पूर्ण कर, तू जा, असं म्हणत ते तिला साथ देत आहे. तर इकडे आपण पाहतोय की प्रिया फार संतपलेली असते, तिला फार चिडालेली असते, ती तर म्हणू लागते ह्या घरात कधीच सुख नांदणार नाही. तर इकडे हेही पाहू शकतो की ती म्हणते असताना, तर इकडे आपली तन्वी सायली यांच्याविषयी बोलत असताना खरी जी गुन्हेगार आहे ह्या दोघींची ती म्हणजे बबली. तर बबली आपण पाहू शकतो इतकी संतपलेली, ती आता सूड उगवण्यासाठी काहीही कुठल्याही थराला जायला तयार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींनी कोणाचा फायदा होईल हे आपल्याला पुढे गेल्यावरच कळेल. पण इकडे आपण पाहू शकतो सगळेजण खूप खुश असतात आणि आता सगळेजण नाश्त्याला आलेले असतात. सायली आली म्हणून सगळेजण परत एकदा थांबतात. खरं तर इथे सायली आली तरच आपण जेवण करायचं, आता सगळ्यांनी ठरवलं आहे त्याप्रमाणे सगळेजण वागतही आहेतच. तर आपण इथे पाहतोय की सगळेजण पूर्णपणे आपल्या मन लावून कौतुक करते आपल्या सायलीचं. तर सायली खरं तर ह्या सगळ्या गोष्टींनी भांबावून जाते आणि म्हणते की माझी का वाट बघते, तुम्ही तुमचं खाऊन घ्यायचं ना. तरी ते सगळेजण म्हणतात की नाही, आत्ता नाही, इतके वर्ष ऐकलीत ना, नाही ना खाल्लं तुझ्याशिवाय, पण आत्ता तुझ्याशिवाय नाही राहायचं असं ठरवल्यामुळे तुझ्यासोबत सगळेजण जेवणार. तर आता इकडे आपण पाहतोय की अश्विन म्हणतो की लवकर आवर, तू जर वेळ घालवला तर मग मला हॉस्पिटलला जायला उशीर होईल. तर आता इथे अन्नपूर्णा आजीच्या खुर्चीवर अन्नपूर्णा आजीच्या जागेवरती सायलीला सगळेजण मिळून बसवतात. तिला फार वाईट वाटतं की नको, माझी जागा नाही, ही आजीची जागा आहे, मी नाही एवढी मोठी आहे, आजी मोठी आहे ना. तर सगळेजण म्हणतात की नाही, तू लाडाची आहे म्हणून तुझा हा लाड चालला असं समज हवं तर, पण तू इथेच बस. इथे सायली मात्र खूप खुश होते आणि मग उड्या मारत खाली आलेली असते सगळ्यांना दाखवायला की मी कशी दिसते. इथे मात्र या समरने